नमस्कार, मी निलेश गलांडे, स्टुडंट काउन्सलर. सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आपण नेहमी आपलं ध्येय साध्य करताना जर ते पूर्ण होत नसेल, त्यात समस्या येत असतील, तर आपण नेहमी अशी आपली स्वतःची पाठराखण करत असतो की मला ते ध्येय प्राप्त करताना जो सपोर्ट पाहिजे तो मिळाला नाही, जो आधार पाहिजे तो मिळाला नाही, किंवा माझं कोणी मनापासून कौतुक केलं नाही आणि त्यामुळे मला प्रेरणाही नाही मिळाली. मी बरीच यशस्वी लोक पाहिली, त्यांचा अभ्यास केलेला आहे. त्यांनी त्यांचं ध्येय प्राप्त करताना त्यांना आधार मिळाला होता, त्यांना कौतुक केलं होतं आणि त्यातून त्यांना प्रेरणाही मिळत असल्यामुळे त्यांना त्यांच्या ध्येय साध्य करताना सातत्य राहिलं आणि त्यांनी ते ध्येय पूर्ण केलं. माफ करा, पण तुम्हाला जर तुमचं ध्येय नीट माहीत असेल, त्याचा उद्देश काय आहे हे जर माहीत असेल आणि जर तुम्ही प्रामाणिकपणे त्या ध्येयाशी निगडीत तुम्ही कुठली कृती करत असाल किंवा त्या मार्गे त्या वाटेवर चालत असाल, तर मला असं वाटत नाही की कुठलं ध्येय साध्य करण्यासाठी फक्त आधाराची, कौतुकाची, प्रेरणेची गरज असते. कारण कौतुक, आधार, प्रेरणा हे माणसाला कुठंतरी मानसिक कमजोर बनवत असतात. बहुतांश बरेच लोक अशा कौतुकाच्या, आधाराच्या, प्रेरणेच्या कुठंतरी मानसिक अपंगत्व आणतात आणि बरेच जण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे स्वतःचं ध्येय साध्य करताना आपल्याला त्या ध्येयाशी प्रामाणिक किंवा त्या ध्येयाला समजलं पाहिजे. उदाहरणार्थ सोपं करून सांगायचं म्हणलं तर जर तुम्हाला असं कुठलं संगीत जेवण मिळलं किंवा असं म्हणजे कुठलं आवडतं पदार्थ तुम्हाला मिळला, तर ते खाताना तुम्हाला कुणाच्या कौतुकाची, प्रेरणेची किंवा कुणाच्या आधाराची गरज असते असं तुम्हाला वाटत नाही. तुम्ही हे नीट समजून घ्या. किंवा तुम्हाला कुठल्या आवडत्या व्यक्तीला भेटायचं असेल तर तिथे तुम्हाला प्रेरणेची, कौतुकाची, आधाराची गरज वाटत नाही. किंवा तुम्हाला कुठे बाहेर फिरण्यास आनंद वाटत असेल तर तिथे तुम्हाला प्रेरणेची, आधाराची, कौतुकाची गरज वाटत नाही. तसंच जर तुम्ही तुमच्या ध्येयाप्रती जर प्रामाणिक राहिला, त्या ध्येयाला समजू शकला, निश्चित तुम्हाला जर माहीत असेल की मला काय पाहिजे हे जर माहीत असेल तर तुम्हाला प्रेरणेची, कौतुकाचीही गरज वाटणार नाही. तर तुम्ही असं कधीही मानसिक अपंगत्व आणण्यासारखं आहे. तुम्हाला जरी प्रेरणा नाही मिळली, तुमचं कौतुक नाही झालं, तुम्हाला आधार नाही मिळला, तरीही जर तुम्ही तुमच्या ध्येयाला नीट समजू शकला, तुम्ही त्याचा बारकाईने अभ्यास केला आणि त्याच्यावर तुम्ही मनोमन प्रेम केलं, तर निश्चित तुम्हाला कुठल्याही कौतुकाची, आधाराची, प्रेरणेची गरज वाटणार नाही आणि भासणार नाही आणि निश्चित तुम्ही त्या ध्येयापर्यंत पोहोचू शकाल. थँक्यू.